आज आपण पार्टनर्स कॅपिटलचा फॉर्मॅट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कसं करतात हे तुम्हाला मी एक्झाम्पल देऊन सांगणार आहे. जसं की मी फर्स्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की पार्टनर्स कॅपिटल आपल्याला सेपरेट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आतापर्यंत आपलं ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी एक्सप्लेन केला होता. आज आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्सचा फॉर्मॅट एक्सप्लेन करणार आहोत. तर पहिला जर एक्झाम्पल मध्ये घेऊया. सन अँड मून वेअर पार्टनर्स विथ द कॅपिटल ऑफ ₹10 lakhs and ₹5 lakhs respectively. They are agreed to share profit in the ratio 3:2. Show the following transaction. Drawing 50,000, interest on drawing 10,000, interest on capital 10%, net profit 4 lakhs. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या आधी पार्टनर्स कॅपिटलचा फॉर्मॅट आपण एक्सप्लेन करून घेऊया. जसं की लास्ट लेक्चरला आपण बॅलन्स शीटचा फॉर्मॅट मी एक्सप्लेन केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला लायबिलिटीला कॅपिटल होतं. कॅपिटल मी एक्सप्लेन केलं होतं, बरोबर. तेच कॅपिटल आता आपल्याला सेपरेट करायचं आहे. तर सेपरेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं आहे ते आज आपण पाहूया. तर पहिली गोष्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपलं कॅपिटल जातं, बरोबर. मग ते आपण घेतलं आहे कॅपिटल, त्याच्यामधून लेस ड्रॉविंग, लेस इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, लेस नेट लॉस, ॲड नेट प्रॉफिट आणि ॲड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता ह्या सर्व एंट्र्या आहेत ह्या आपल्याला आता सेपरेट करायच्या आहेत. सेपरेट म्हणजे कुठे करायचे आहेत ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट करायचं कसं, खूप सोपं आहे. पहिली गोष्ट, जसं आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉसचे टेबल्स हे केले होते, मांडले होते, बरोबर, ड्रॉ केले होते, तसंच आपण काय करणार आहोत, पार्टनर्स कॅपिटलचं सुद्धा तसंच टेबल ड्रॉ करणार आहोत, बरोबर. तो आपण केलेला आहे इथेच. तर आपण स्टार्ट करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, बरोबर. पर्टिक्युलर्स सन मून. आता इथे अमाऊंटच्या जागी इथे मी पार्टनर्सची नावं लिहिली. आता सन आणि मूनचं नाव का घेतलं, कारण ते आपण एक्झाम्पलमध्ये घेणार आहोत म्हणून, बरोबर. मग अमाऊंटच्या जागी इथे काय घेतलं आहे आपण, सन अँड मूनचं नाव, बरोबर, पार्टनरची नावं. ह्या साईडला सुद्धा पर्टिक्युलर्स सन मून्स म्हणजे सन अमाऊंट्स आणि मून अमाऊंट्स, बरोबर. डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. ओके. आता डेबिट साईडला कुठल्या एंट्र्या जातात आणि क्रेडिट साईडला कुठल्या एंट्र्या जातात हे आपण एक्सप्लेन करूया. डेबिट साईडला कुठल्या एंट्र्या जाणार, ज्या कॅपिटलमधून लेस होतात त्या जाणार डेबिट साईडला, आणि ज्या कॅपिटलमध्ये ॲड झालेल्या एंट्र्या आहेत त्या जातात कुठे, क्रेडिट साईडला. कॅपिटलमध्ये ॲड झालेल्या एंट्र्या कुठे जातात, क्रेडिट साईडला. ओके. तर पहिला आहे कॅपिटल. तर कॅपिटल आपलं कुठे जातं, क्रेडिट साईडला, बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन. त्याच्यातून लेस काय होतं, ड्रॉविंग. लेस झालं आहे म्हणजे कुठच्या साईडला गेलं, डेबिट साईडला. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग काय झालं आहे, लेस झालं आहे, ते सुद्धा कुठे जाणार, डेबिट साईडला. नेट लॉस लेस झाला आहे म्हणजे कुठल्या साईडला जाणार, डेबिट साईडला. ॲड नेट प्रॉफिट आहे, ॲड झालं आहे म्हणजे कुठल्या साईडला, क्रेडिट साईडला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय झालं आहे, ॲड झाला आहे म्हणून कुठल्या साईडला जाणार, क्रेडिट साईडला, बरोबर. म्हणजे आपला आता फॉर्मॅट मी एक्सप्लेन केलेला आहे. आता आपण काय करणार, एक्झाम्पल देऊन आता फॉर्मॅट पार्टनर्स कॅपिटल तयार करूया आपण. ओके. तर एक्झाम्पल पाहिलं होतं की आपण सन मूनचं. तर सन अँड मून वेअर पार्टनर्स विथ कॅपिटल ऑफ ₹10 lakhs and ₹5 lakhs respectively. They agreed to share profit in the ratio 3:2. Show the following transactions. Drawing 50,000, interest on drawing 10,000, interest on capital 10%, and net profit 4 lakhs. ओके. आता तुम्ही विचार करत असाल, प्रश्न पडला असेल तुम्हाला की ते ड्रॉइंगची अमाऊंट 50,000 एकच अमाऊंट दिली आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची अमाऊंट पण एकच दिली आहे, नेट प्रॉफिट पण अमाऊंट एकच दिली आहे, पण इथे पार्टनर्स 2 आहेत. तर हे करायचं कसं, तर ॲक्च्युली रेशोने आपल्याला ते काय करायचं आहे, त्या अमाऊंट डिवाईड करायचे आहेत. ते कशा करायचे ते आपण वर्किंग नोट काढून आपण करणार आहोत. तर पहिलं वर्किंग नोट करून घेऊया आपण.
वर्किंग नोटमध्ये पहिलं काय दिलं आहे, कॅपिटल. आता सनचं कॅपिटल किती दिलं आहे, 10 लॅक्स, आणि मूनचं कॅपिटल किती दिलं आहे, 5 लॅक्स. रेशो किती दिला आहे, सनचा 3 आणि मूनचा 2, म्हणजे 3:2. 3 + 2 किती झाले, 5. ओके. आता पुढे तर पहिलं दिलं आहे ड्रॉविंग. तर ड्रॉविंगचं अमाऊंट किती दिलं आहे, 50,000. आता ही 50,000 अमाऊंट जी आहे ती 2 पार्टनर्सला आपल्या रेशोनुसार डिवाईड करायची आहे, म्हणजे 3:2 ने. चला करूया. तर अमाऊंट किती आहे, 50,000. पहिलं सनचं 3 × 3 / 5, म्हणजे काय केलं इथे, 50,000ला 3 ने मल्टिप्लिकेशन करून त्याला 5 ने डिवाईड केलं. बरोबर, म्हणजे 50,000चा 3चा गुणाकार करायचा आणि त्याला 5ने भागायचं, शुद्ध मराठीमध्ये सांगितलं तर. बरोबर, तर त्याचं आन्सर किती आलं, 30,000. तसंच आपल्याला मूनचं करायचं आहे, पण 50,000 × 2 / 5 = 20,000. ओके, म्हणजे सनचं ड्रॉविंग आलं 30,000, मूनचं ड्रॉविंग आलं 20,000. बरोबर. आता ड्रॉइंग झाला, त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचे अमाऊंट किती दिले आपल्याला, 10,000. बरोबर, मग आता ते 10,000 परत त्या दोघांना रेशोनुसार वाटायचे. बरोबर, सनचे 10,000 × 3 / 5 = 6,000. मूनचं 10,000 × 2 / 5 = 4,000. याचा अर्थ इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सनचा आला 6,000 आणि मूनचा आला 4,000. ओके. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झाला. आता त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला कसं काढायचं आहे, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्याला दिलं आहे किती, 10%. तर त्यांच्या कॅपिटलवरून त्यांचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. म्हणजेच काय की सनचं कॅपिटल आपल्याला 10 लॅक्स दिलेलं आहे, तर 10 लॅक्सवरती 10% म्हणजे 10 लॅक्स × 10 / 100%. म्हणजे किती, 100 होतात, म्हणजे म्हणून डिवायडेड कितीने केलं आपण, 100ने. ओके, मग किती आलं, 10 लॅक्स × 10 / 100 = 1 लॅक्स. बरोबर, सनचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल 1 लॅक्स. आता मूनचं 5 लॅक्स × 10 / 100, म्हणजे 5 लॅक्स आणि 10चं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याला 100ने डिवाईड केलं. आन्सर किती आलं, 50,000. म्हणजे इंटरेस्ट ऑन कॅपिटल सनचं 1 लॅक आणि मूनचं 50,000. ओके. आता आपल्याला नेट प्रॉफिट काढायचं. तर नेट प्रॉफिट काढायचं कसं, नेट प्रॉफिट आपल्याला अमाऊंट किती दिली आहे आपल्याला, 4 लॅक. ओके, तर 4 लॅक दिलेले आहे. तर 4 लाखला सन दोघांमध्ये डिवाईड करायची. सनची 4 लॅक × 3 / 5, म्हणजे 4 लॅक आणि 3चं मल्टिप्लिकेशन केलं, त्याला 5ने डिवाईड केल्याच्यानंतर आन्सर किती आलं आपलं, 2,40,000. ओके, आणि मूनचं पण तसंच करायचं आहे. 4 लॅक्स, फक्त रेशो चेंज होणार इथे, 3च्या जागी 2 आला आहे, म्हणजे 4 लॅक्स मल्टिप्लिकेशन 2, म्हणजे 4 लॅक्सचं आणि 2चं मल्टिप्लिकेशन करायचं डिवायडेड / 5. बरोबर, आन्सर किती आलं, 1,60,000. बरोबर, म्हणजे आता आपण ड्रॉविंगचं पण दोघांना डिवाईड केले आहेत, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग पण दोघांचे अमाऊंट काढले आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे पण दोघांचे अमाऊंट काढले आहेत, नेट प्रॉफिटची पण दोघांचे अमाऊंट काढलेले आहेत. आता ह्या ज्या सर्व अमाऊंट आहेत त्या आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये टाकायच्या आहेत. तर त्या कशा टाकायच्या ते आपण पाहूयात. ओके, तर आता पहिली गोष्ट सन आणि मून दिला आहे. आता त्यांच्या पहिला अमाऊंट टाकून घेऊया. म्हणजे कॅपिटलची अमाऊंट किती, 10 लाख आणि 5 लाख दिले आहे, म्हणजे 10 लॅक्स आणि 5 लॅक्स. नंतर ड्रॉविंग आपल्याला 30,000 आणि 20,000 आपण काढला. नंतर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग कितीला, 6,000 आणि 4,000 काढला. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती, 1 लॅक आणि 50,000 काढला. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आपण 2,40,000 आणि 1,60,000 काढला. बरोबर, हे आपण सर्व वर्किंग नोटमध्ये केलेलं होतं. आता पहिली गोष्ट, कुठल्या एंट्री कुठे जातात ते बघूया. कॅपिटल जातं क्रेडिट साईडला, ड्रॉइंग जातं डेबिट साईडला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जातं डेबिट साईडला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल जातं क्रेडिट साईडला, नेट प्रॉफिट जातं क्रेडिट साईडला. बरोबर, तर आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आपण कॉलम केले आहेत, टेबल तयार केलेले आहेत. ओके, जसं सांगितलं होतं तसं.
आता आपण पर्टिक्युलर्स सन मून डेबिट साईड क्रेडिट साईड. ओके. तर पहिली गोष्ट, आता कॅपिटलची अमाऊंट कुठल्या साईडला जाते? क्रेडिट साईडला. मायनस, बरोबर. कॅपिटलची अमाऊंट कुठे टाकली आपण? क्रेडिट साईडला टाकली. त्याच्यानंतर ड्रॉविंग लेस डेबिट साईडला गेला, मायनस होतो. जसं मी फॉर्मॅटमध्ये सांगितलं होतं. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग मायनस होतं म्हणून डेबिटला टाकायचा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्रेडिटला जातो, प्लस होतो म्हणून, आणि नेट प्रॉफिट क्रेडिटला गेला. ओके. आता पहिलं आपण मूनचे टोटल मारूया. जसं आता हे सर्व आपण पोस्टिंग किंवा एंट्री केलेलं आहेत. आता आपल्याला बॅलन्सिंग फिगर काढायचे आहेत. ओके. तर बॅलन्सिंग फिगर कशी काढायची? तर पहिले आपण टोटल मारून घेऊया. पहिलं मूनची टोटल घेऊया. 5 lakhs प्लस 50,000 प्लस 1,60,000. अमाऊंट किती येणार? 7,10,000. बरोबर. आता डेबिट साईडची टोटल बघूया. त्याची मूनची 20,000 आणि 4,000 किती झाले? 24,000. बरोबर. मग आता ऑब्वियसली 7,10,000 ही या दोघांमधली सर्वात मोठी अमाऊंट आहे. तर टोटलला दोघांच्या पण कुठले येणार? 7,10,000. ओके. तर आता कमी कुठल्या साईडला पडत आहेत? डेबिट साईडला. डेबिट साईडला टाकलं, किती कमी पडले? 6,86,000. ओके. तर 6,86,000 झाले म्हणजे आपला मूनचं अकाउंट बंद झालं इथे, कॅपिटल अकाउंट. आता सनचं काढूया. सनचं पहिला बघूया क्रेडिट साईड. 10 lakhs प्लस 1 lakhs 11 lakhs प्लस नेट प्रॉफिट 2,40,000 म्हणजे टोटल अमाऊंट झाली किती? 13,40,000. बरोबर. त्याच्यानंतर डेबिट साईडची अमाऊंट बघूया. 30,000 आणि 6,000 इथे 36,000 होतात. तर ऑब्वियसली 13,40,000 ही अमाऊंट माझी सर्वात मोठी अमाऊंट आहे. तर दोन्ही साईडला 13,40,000 टाकले. आता इथे किती कमी पडत आहेत आपल्याला? 13,04,000. बरोबर. आता हे कमी पडलेल्या अमाऊंटला काय लिहिणार आपण? टू बॅलन्स सी डी लिहायचं. तर माझ्याकडून चुकून ब्रॉट डाऊन झालं आहे, पण इथे कॅरीड डाऊन असं मेन्शन करायचं आपल्याला, म्हणजे सी डी मेन्शन करायचं. लक्षात ठेवा, इथे माझ्याकडून चुकून झालेलं आहे. इथे बी डी झाला आहे, आपल्याला सी डी करायचं आहे. म्हणजे बीच्या जागी सी करायचं आहे, म्हणजे कॅरीड डाऊन. का कॅरीड डाऊन? कारण हा जो बॅलन्स आहे म्हणजे 13,04,000 आणि 6,86,000 हा बॅलन्स आपल्याला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ट्रान्सफर करायचं आहे. बरोबर. ते आपण मी तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करेन तेव्हा मी तुम्हाला सांगेनच. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल, फॉर्मॅट समजला असेल. तरीसुद्धा काही डाऊट असतील तर काय करायचे, मला तुम्ही विचारू शकता, मॅसेज करू शकता. थँक्यू.